मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, 4-5 दिवस झाले, आज जवळपास 8 दिवस झाले, इतकं टेम्परेचर वाढलेलं आहे, खूप टेम्परेचर वाढलेलं आहे. आणि काय होतं, आपण काय करतो, संध्याकाळी दिवसभर आपल्या शेळ्या चरायला असतात, इकडे तिकडे जातात चरायला. आणि संध्याकाळी काय होतं, संध्याकाळी आपण कंपाऊंड दिसतं ना तुम्हाला, ह्या कंपाऊंडमध्ये आपल्या शेळ्या बाहेर असतात. तर आपण काय केलं माहिती आहे का, आपण जो बिटल बोकडा आणलेला आहे, तर त्या बोकडाला काय केलं, आपण आणल्यापासून त्याला 8 दिवस आपण बाहेर कंपाऊंडमध्ये ठेवलं. तर काय झालं त्याला, आता खरं रिअल स्टोरी सांगतो मी तुम्हाला. बिटलचा आणि उस्मानाबादी किंवा आपल्या गावरान शेळ्यांचा फरक, याच्याबद्दल खरोखरच फरक मला या 8 दिवसामध्ये कळालेला आहे. कारण बिटल बोकड आणून आपल्याकडे एक 10 ते 12 दिवस झालेले आहे त्याला आज. आणि 12 दिवसामध्ये त्याचा अनुभव आला आपल्याला. आता ही ज्या बारीक पार्टी दिसते आपल्याला, ही पिल्लं दिसतात, ही यांना पण सर्दी झाली होती आणि त्याला पण झाली होती. मित्रांनो, बिट्टल जात अशी आहे, खरंच मला लोक म्हणले होते बरेच जण की बिट्टलला थोडं गावरांपेक्षा वेगळे आहेत. आणि खरंच गावरान उस्मानाबादीला चॅलेंज नाही. ते कसं आहे, ते कशामुळं सांगतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, बिटल बोकड असो, शेळी असो, हे जेवढे आपले गावरान उस्मानाबादी शेळी पिल्लू, बकरू असो, शेळी असो, जेवढे यांना रोगाला बळी पडत नाही, तेवढं बिटल जात ही लवकरात लवकर रोगाला बळी पडते. कारण की आता यांना पण सर्दी झाली या पिल्लांना, पण हे पिल्लं कणाकण चारा खायचे, फिरायचे इकडं तिकडं. आणि त्या बोकडला फक्त 2 दिवस थोडी सर्दी झाली तर लगेच गुंगून गेला तो बिट्टल. कारण की एवढा फरक आहे खरंच. उस्मानाबादी आणि गावरान, गावरान म्हणजे गावरानच मोठी हो, गावरान म्हणजे गावरान. हे बघा, 2 दिवसामध्ये असं लोळमुळ झालं की अरे अरे चल इतकं लोळमुळ झालं तर मी तर घाबरलो होतो. म्हणलं आता 25,000चा बोकडा आणला आपण, आणि याला जर याची तब्येत जर नाही व्यवस्थित राहिली, जर काही झालं तर 25,000ला आपण आजच डुबलेलो आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, खरंच खूप अवघड आहे बरं का. बिटल शेळी पालन करणं म्हणजे खरंच एवढा पैसा गुंतवणूक करणं म्हणजे एवढं सोपं नाही. आज 25,000चा बोकडा आणला, पण 1-2-3 दिवसामध्ये धाकधूक काही होतं का काय याला. कारण की चारा खात नव्हता आणि थोडं म्हणजे असं हेच राहत आहे, एका साईडला बसायचं आहे. आणि चाऱ्याचं मिळ नव्हता, काही खुराक खात नव्हता, दूध कमी प्यायचं आहे. पण आता 2 दिवसापासून म्हणजे कालपासून त्याला बरंच काही फरक पडलेला आहे. आणि आता चारा पण खातो आहे आणि बरा दिसून राहिला कालपासून जरा. नाहीतर याला सर्दी ना इतका घाया झाला. कारण की लय अवघड आहे मित्रांनो. 25,000 रुपये म्हणजे आज जवळपास गावरान बकरं जर म्हणलं, आपले बकरं जर म्हणलं, तर जवळपास 3 बकरांची किंमत एकालाच या बोकडाला गेली. आणि खरंच शेळी पालन करायचं असलं तर बिटल शेळी पालन करायचं असलं तर हिशोबानं करा. त्यांचं नियोजन आपल्याला जमलं पाहिजे, अशा हिशोबानं बिटल शेळी पालन करा. कारण की बिटल शेळी किंवा बोकड यांना काळजीपूर्वक यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. इतका विषय अवघड आहे की या जातीला थोडं पण वातावरण बदललं तर सहन होत नाही. जसं की आपली गावरान शेळ्या आहेत, आता आपल्याकडे उस्मानाबादी आहे, काही गावरान आहेत. तर या शेळ्यांना जसं वातावरण कुठलंही शूट होतं, त्याप्रमाणे ह्या जातीला, बिटल जातीला वातावरण शूट होत नाही आहे. कारण की याला 2-3 दिवस थोडं बाहेर ठेवलं तर यांना थंडीचं वातावरण शूट नाही झालं आणि त्याच्यामुळे तो बोकड बिमार पडला होता. खरोखरच इतका अवघड आहे. कारण 25,000चं आज जर नुकसान झाली म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि तो बघा होंडा बोकड त्याच्यासोबत खेळतोय. तर या बोकडाला सर्दी झाली, काही झालं तरी हे काहीच मानत नाही. हे गावरान पाठी बोकडं आहेत आपल्याकडं, तर यांना कसं बी सर्दी होऊ द्या, त्याला आपण औषध देत नाही, काही नाही.
याला तरी आपण औषधाची बॉटल आणली आणि बॉटल दिल्याच्या नंतर त्याला 2-3 दिवसाला फरक पडला. तर माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच, बिटल शेळी पालन जर करायचं असेल तर सतर्कतेने करा. तुम्हाला त्याच्यामधला अभ्यास असेल तरच करा. आणि बिटल बोकड घ्यायच्या टायमाला आपल्याला परवडत असेल तर घ्या. मी आता घेऊन पस्तावलेलो आहे, पण मला कोणाला काही म्हणता येत नाही. कारण की असं बिमार पडल्याच्या नंतर माणसाचे म्हणजे इतकं घाबरतो माणूस, तर सोपी गोष्ट नाही. 25,000 रुपये मोजून देणं म्हणजे खूप अवघड अशा दिवसामध्ये. आणि त्याच्यामुळं हिशोबानं जे करा, खूप अवघड आहे बाबा. आता हाच आपला हे सोन्याचेच 25,000 रुपये येते की नाही काय माहिती आपल्याला गावरांची. हा सोन्या आहे. आता याला जवळपास 1 वर्ष होऊन गेलं सोन्याला आपल्याकडं. पण विकायला जर गेलं तर याची 25,000 रुपये येणं मुश्किल आहे. कारण की आपल्या गावरान पिल्लांना एवढा भाव नाही जेवढा बिटलला आहे. पण खरंच बिटल शेळी पालन करत असला, नवीन शेळी पालन जर बिटल करायचं असेल तर सतर्कतेने अगोदर त्याची माहिती सगळं नियोजन असलं तरच शेळी पालन करा. विनाकारण माहिती नसेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही विनाकारण खर्च करत असाल तर बघा, आपापल्या जिम्मेदारीवर करू शकता. कारण की कधी काय काळ येईन, कधी वेळ येईन सांगता येत नाही. आपले गावरान ते गावरानच म्हणतात त्याला. खरंच देशी म्हणजे देशीच आहे, विदेशीचं काही खरं नाही. जे देशीमध्ये मजा आहे ते विदेशीमध्ये मजा नाही, खरोखर सांगायचं म्हणजे तुम्हाला. कारण की खूप अवघड आहे मित्रांनो. या 5 दिवसामध्ये मला जेवणसुद्धा गोड लागलं नाही. कारण की 25,000चा फटका म्हणजे सोपी गोष्ट नाही, असं इतकं अवघड आहे. त्याच्यामुळं बिटल शेळी पालन करते वेळेस नवीन शेळी पालक असाल आणि बिटल शेळी पालन करत असाल तर त्याने अगोदर एकाच पाट असो बोकड असून त्याच्यापासून सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून जास्त क्वांटिटी घ्यायला नाही पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला त्याच्यामधील अभ्यास येत नाही तोपर्यंत व्यर्थ खर्च करणं काही कामाचं नाही. तर मित्रांनो, माझा अनुभव मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होता आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.